पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मॅच पाहायला मिळते विनर मध्ये, जिथे सनराइज हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग या संघादरम्यान ही मॅच पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे खेळला गेलाय. लॉफ्टेड फटका आहे. हो हो, रिलेस टाइप सेल पकडला गेलाय. पहिल्या चेंडूवरती चेन्नई सुपर किंग संघाला जिथे हादरा मिळालाय. महत्वाचा गडी पास झालाय. आपण पाहिलं तर कम्मालीची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र मिळवली गेली. ज्याच खऱ्या अर्थाने आधीच्या मॅच मध्ये चेन्नई सुपर किंग संघानं एक हाती सामना जिंकला होता, त्याच खऱ्या अर्थाने बॅटर्सला मात्र पहिल्या चेंडूवरती थांबवलं गेलंय. म्हणजेच हा सामना अतिशय रोमांचक पाहायला मिळेल. चुरशीचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल विकेटने नोलो स्टाईलने पटका खेळलाय. चेंडू एक टप्पा, दुसरा टप्पा आणि ही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या सीमा रेषा पार. धावा मिळत आहे 4. जरी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला गेला तरी देखील एक चांगल्या आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये बॅटर उतरलाय आणि चांगला फटका खेळला गेलाय. चौकाराने स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय. पुढचा बॉल चांगला चेंडू कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूची विकेट, दुसऱ्या चेंडूची चौकार, तिसरा चेंडू मात्र इथे आलाय डॉट. धावा मिळत आपण पहिल्या धावपळकावरती चेन्नई सुपर किंग संघाच्या, त्या म्हणजेच 1-4 ही धावसंख्या धावपळकावरती. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गिरकी घेऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा आपण विचार केला तर या चेंडूमधून थोडीशी गती काढली गेली, जिथे बॅटर्सला असं वाटत होते की हा चेंडू वेगवान पाहायला मिळतोय. मग घुसून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु जिथे टान्स ओळखला गोलंदाजानं आणि तिथे मात्र या चेंडूची गती काढून घेतली. अगदी क्लिष्ट म्हणून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता राहिले. 4 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते. एक मात्र धक्का मिळालाय, तो म्हणजे चेन्नई सुपर किंग या संघाला. एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आणखीन एकदा गिरकी खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांच्या माध्यमातून निर्णय आलाय. हा चेंडू मात्र वाईटचा आहे. लेग स्टंप सोडून जाणार बराचसा दूरचा चेंडू इथे पाहायला मिळालाय. मग तिथे अगदीच पंच ते निर्णय होतोय पंचांचा की हा चेंडू वाईड आहे. 5 धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळाले. पुढचा बॉल जिथे षटक क्रमांक पहिलं मार्ग असते पॉवर प्लेचा. हा षटक चालू असताना जिथे आपण पाहिलं तर फिश पद्धतीचा चेंडू होता, मात्र जिथे डॉट चेंडूची सांगता राहिले, जिथे सुरुवात खऱ्या अर्थाने सनराइज संघानं गोलंदाजी चांगली केली होती, मात्र दुसऱ्या चेंडू चौकार मिळाला, परंतु पुन्हा देखील ती धाव गती रोखली गेली या गोलांच्या माध्यमातून. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या अगदीच रडारमध्ये चेंडू नाही आलं. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जिथे चेंडूला अडवलं गेलं आणि खऱ्या अर्थाने पहा तिथे सिंगल धाव घेतली जाते. षटक क्रमांक मात्र जिथे आपण पहिलं संपलं, पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. एक फलंदाज मात्र बाद झालाय.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहिलं फाईनल क्षेत्रामध्ये फटका खेळला गेलाय. चेंडूचा पाठलाग चालू आहे, मात्र चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर चौकारा जातोय. चार धावा मिळत आहेत. दुसरं पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राहिलाय. पुढचा बॉल राईट मोर द विकेटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र बॅटर्सला आता मात्र थांबवलं गेले. चेंडू आपण पाहिला तर ऑफ स्टंप सोडून जाणारा बराचसा चेंडू बाहेर टाकण्याचा प्रयत्न, आणि तोच मात्र त्या चेंडूचा खऱ्या अर्थानं दंड थोटवला जातोय की वाईट चेंडू मात्र मिळतोय. ज्यांना कोणाला नाश्ता करायचा असेल तर आपण नाश्ता करून घ्यायचा आहे. जे कोणी नाश्ता करायचे राहिले असतील तर आपण नाश्ता करून घ्यायचा आहे. शांत संयमी असा खेळ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. एक चांगला सुसज्ज असं हे मैदान आपण पाहिलं तर मेघना कॉलेजच्या मैदानावरती हे क्रिकेटचा हा थरार क्रिकेटचा रणसंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. अगदीच हलक्या हाताने आपण पाहिलं खेळला गेला. पुश करो और खुश रहो. अगदीच खेळपट्टीवरती चेंडू करंगळत राहिला गरगळत आपण पाहिलं तर, आणि त्याच चेंडूवरती आपण सिंगल धाव देखील येताना पाहायला मिळाले. की जर मोठे पटके बॅटमधून येत नसतील तर मात्र आता आपल्याला सिंगल डबल घ्यावे लागेल, आणि त्याच खऱ्या ते निश्चयाने खेळत असताना हे बॅटर्स पाहायला मिळत आहेत की जिथे सिंगल धाव घेतली गेली धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न राहिला आहे. कारण क्रिकेटमध्ये धावा जमवण्याचा आपण पाहिलं समीकरण तर चौका षटकारांना जेवढं प्राधान्य देतो ना त्याच्यापेक्षा सिंगल डबल धावा जेव्हा आपण घेतो ना त्याच धावा सिंगल डबल घेत असताना धाव्यांचा एक मोठा आलेख देखील पाहायला मिळत असतो. परंतु हल्ली आपण पाहिलं की आजकालचे बॅटर्स काय करतात की सिंगल डबलला जास्त प्राधान्य देत नाही, चौकार षटकाराला जास्त प्राधान्य देतात. एक चौकार खेळल्यानंतर दोन चेंडू डॉट येतात, म्हणजे समीकरण जागेवरती झालं. मग तुम्हाला सिंगल डबल देखील या धावा घ्याव्याच लागतील. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, जिथे वाईट चेंडूची सांगता राहिले. वाईट चेंडू मिळतोय. खऱ्या अर्थाने वाईटने धावसंख्या पुढे सरसावली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, जिथे आपण त्या अगदी शांत वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय, जिथे 88 खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतात. काय फटका खेळलाय, एक टप्पा निशी चेंडू आपण पाहिला तर स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर 4 धाव्यांसाठी चौकार मात्र मिळालाय. खऱ्या अर्थाने पहा, या चेंडूचा टप्पा पडल्यानंतर त्याच्यावरती पुल केलं गेलं. अचूक या ठिकाणी फटका खेळला गेलाय. एक नियंत्रित या ठिकाणी बॅलन्स करत असताना चेंडूचा या ठिकाणी फटका खेळला गेला. 4 धावा मिळाल्या गेल्यात, आणि हे महत्वाचं आहे. एक बॅलेन्सिंग फलंदाजी करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय बॅटर्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशा भरकटले. दिशाहीन चेंडू, जिथे गोलंदाजी करत असताना तुमची दिशा ही खूप महत्त्वाची आहे. कारण ती दिशा खऱ्या अर्थाने आपल्या गोलंदाजीची दशा खऱ्या अर्थाने बिघडवू शकतोय. मग तुम्हाला दिशेवरती नियंत्रित करावं लागेल. अचूक टप्पा हा तुम्हाला टाकावा लागेल. जिथे आपण पाहिलं वाईड आलेत. पुढचा बॉल खऱ्या अर्थाने रनअप मध्ये आपण पाहिलं तर थोडंसं व्यत्यय आल्यानंतर गोलंदाजाने विचार केला की हा चेंडू पुन्हा नव्याने टाकूया. कारण जर खराब चेंडू पडला तर मोठे फटका मिळू शकतो किंवा एखादा नो वाईट पडू शकतो. पुन्हा एकदा नव्याने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फुल टॉस पद चेंडू, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप क्षेत्रामध्ये, प्रोटेक्शन केलं गेलं. सिंगल धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र जिथे बॅटर्सनं स्ट्रायकर पर्यंत थांबवलं गेलं की सिंगलवरती आपण समाधान व्यक्त करूया आणि सिंगल धाव घेतली गेली. जिथे या षटकामध्ये आपण पाहिलं ना वाईट देखील आले, सिंगल देखील धावा आल्या, डबल देखील, चौकार देखील आलेत. बरंचसं काही या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाज सज्ज राहिलाय. हो, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, जिथे शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्र बॅकवर्ड क्षेत्रामध्ये खेळला गेलाय.
फेकी चांगली केली होती, मात्र बॅकअप देखील चांगला राहिलाय. शांत संयमी खेळ चाललाय. खऱ्या अर्थाने कोणताच बॅटर तिथे रिस्क घ्यायला मागत नाही, कारण 8 षटकांचा मॅच आहे. मग 8 षटकांच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने आपण जर थोडासा वेळ घेतला तर नक्कीच वेळ घेतल्यानंतर आपण खेळ देखील बदलू शकतो. आणि त्याच प्लॅनिंग निश्चित खेळ करतात ते बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेन्नई सुपर किंगचे बॅटर्स. जिथे ही मॅच आपण पाहतो राजस्थान रॉयल्स जिथे क्षेत्ररक्षण करतो आणि फलंदाजी पाहिलं तर चेन्नई सुपर किंगचे हे खऱ्या अर्थाने बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नाही ना, पंचही आहेत ना. हा तिसरा षटक ना. कोण आहे बॉलर? षटक क्रमांक तिसरं. हो, काय फटका खेळलाय. जसा चेंडू आला तसा चेंडूवरती या ठिकाणी फटका खेळला गेलाय. अभि सर, बॉल वाईड आहे. बॉलच नाही पकडायचा आहे. बॉल काउंट चौकार आहे. 4 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जिथे स्क्वेअरला क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. अगदीच पायाने चेंडू अडवला गेलाय. नुकताच आपण फिफा वर्ल्ड कप पाहिला की त्या फुटबॉलची खऱ्या अर्थाने आठवण झाली आता. मात्र या क्षेत्ररक्षकाने चेंडू त्याच पद्धतीने अडवला गेला. सिंगल द कंप्लीट केली गेली. जिथे आपण पाहिलं धावसंख्या अगदीच चांगली पाहायला मिळते, परंतु तिथे आपण पाहिलं तर गोलंदाज देखील तेवढीच कमालीचे पाहायला मिळाले आतापर्यंत. पुढचा बॉल षटक क्रमांक या ठिकाणी. हो, चांगला फटका या ठिकाणी थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवलं गेलं. सिंगल डबल. शांत संयमाने खेळ करतायत. कोणताही बॅटर्स जास्त रिस्क घेत नाही. जे आपण पाहिलं आजचं वातावरण पाहिलं तर एक दमट वातावरण पाहायला मिळतोय, परंतु चांगलं मैदान या ठिकाणी उपलब्ध केलं गेलंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. जिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत रितेशला पण पाहिलं, जिथे सिंगलच धाव मिळते. यश लागले. कॉट द बिहाइंड एसटीच्या पाठीमागे झेल पकडला गेला. फलंदाज मात्र फेल ठरलाय. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. बंद आहे. जिथे आपण पहिलं गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांतला पाहायला मिळत आहे. राईट आर्म डावखुरा गोलंदाज.
ओ काय फटका खेळलाय पहा, अगदीच कमालीचा फटका पॉइंट क्षेत्रामध्ये. जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. विक्रम आणि निशांत जवळेकर या ठिकाणी आपण पाहतोय खेळपट्टीवरती, जिथे धावफलकावरती नजर टाकली चेन्नई सुपर किंग संघ 30 या धावसंख्येवरती खेळत असताना जिथे दोन फलंदाज मात्र डगआउट मध्ये परतलेत. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून निर्णय आलाय का हा चेंडू सर नो आहे ना, नो चेंडू आहे. उघडा डोळे पहा नीट, चेंडू आहे येणारा प्रीहिट. प्रीहिटची संधी आहे. ज्या चेंडूवरती आधीच्या आपल्याला पाहायला मिळालं की हाईट फॅक्टरचा चेंडू पाहायला मिळाला, पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला होता. कम बॅक केलंय गोलंदाजानं प्रशांतनं की आधीचा चेंडू जो आपल्या हातून चुकी घडली ती चुकी मात्र दुरुस्त करण्याची संधी मिळाली आणि मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाली. ती भरपाई पूर्ण केले गोलंदाजानं. धावसंख्या आपण पाहिली तर 35 धावफलकावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज राहिलाय गोलंदाज डावकुरा लेफ्ट हँड राऊंड. आणखीन एक चांगला फटका मादक सौंदर्य क्रिकेट मधलं पाहायला मिळतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार येतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. ज्या धावसंख्या थांबल्या होत्या त्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न नक्कीच विक्रमच्या बॅटमधून विक्रमी केली करण्याचा प्रयत्न आणि साकारत असताना, कारण 9 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 18 धावांचं योगदान त्याचं राहिलंय. 200च्या स्ट्राईक रेटनं या ठिकाणी फलंदाजी करतोय प्रशांत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज राहिलाय. पुढचा बॉल फेकण्यासाठी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बचावात्मक गोलंदाजी करतोय का हा प्रश्न मात्र आता निर्माण झालाय. कारण प्रत्येक चेंडू आप क्षेत्रामध्ये खेळतोय. आधीचा चेंडू आपण पाहिला तिथे नो आला, नंतर पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्रामध्ये खेळला तिथे चौकार आला आणि आता मात्र चेंडू पाहिला तिथे वाईटचा चेंडू पाहायला मिळालाय. जिथे 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 11.43 या सरासरीने धावांचं फलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते चेन्नई सुपर किंगचं. जिथे पहिल्या चेंडूत विकेट प्राप्त असताना जिथे आपण पाहिलं प्रशांत थोडस मागडा ठरतो असं प्रश्न निर्माण करा. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या, मात्र त्याच धावा खर्च करत असताना एक चांगला ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळवून दिलाय. आणि तिथे आपण पाहिलं तर विक्रम इथे मात्र जेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर परततोय. 3 फलंदाज डगआउट मध्ये परतले गेलेत. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिथे आपण आतापर्यंत पाहिलं तर 4थं षटक मार्गस्थ आहे. 4थं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅच ही 8 षटकांचीच होणार हे आयोजकाने निर्धार खऱ्या अर्थाने बांधलं गेलंय. एक चांगलं आयोजन, एक शिस्तबद्ध स्पर्धा, सर्व सहकार्याने दिलेलं हे खऱ्या अर्थाने सहकार. आपण पाहिलं तर हे सर्व आपले महाराष्ट्र बांधव आपली मातृभूमी सोडून कर्मभूमीमध्ये दाखल झालेत. मग कामानिमित्त असलेला तणाव तो दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने एकत्र आलेले हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. चला पुढचा बॉल हो अगदी सहजरित्या खेळला गेलाय. शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये दिशा दिली चेंडूला. जिथे आपण पाहिलं सिंगल द कंप्लीट केली जाते. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती जर पाहायला मिळाल्या तर 43 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. जिथे 10.75च्या सरासरीने ही धावसंख्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच चेन्नई सुपर किंग या संघाची. जिथे आपण जर पाहिलं गोलंदाजीचं जर विश्लेषण पाहिलं, जिथे विकी याने खऱ्या अर्थाने पण पाहिलं तर जिथे 2 षटकं हाताळली गेली. 2 षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, जिथे 2 विकेट प्राप्त केली. दुसरं षटक पाहिलं जिथे रितेश गोठणने खऱ्या अर्थाने 1 षटक हाताळलं, 15 धावा खर्च केल्या गेल्या. आणि खऱ्या अर्थाने 4थं षटक जे प्रशांतनं हाताळलं त्या प्रशांतनं या षटकामध्ये 15 धावा खर्च करून पाहिलं तर मग 1 बॅटर्स मात्र बाद झालाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्यात त्या म्हणजेच 3 बाद 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजी ट्रॅकवर जिथे आपल्याला पाहायला मिळतंय असलम पठाण ही गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट मोर द विकेट ॲक्शन पहा गोलंदाजाची. परंतु या ठिकाणी फटका देखील एक स्टाईलिश फटका पाहायला मिळालाय जिथे बॅटर सागर मलिकच्या माध्यमातून फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये सागर मलिकने एक 1 हँडेड मॅच खऱ्या अर्थाने एक हाती सामना फिरवला होता. त्याच पद्धतीने आता देखील तशीच फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल हो काय या ठिकाणी पहा अप्रतिम फटका खेळला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू अडवला गेला. सिंगल धाव मात्र इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहिलं तर 45. सागर मलिक हा आपण बॅटर्स पाहिला. चांगला फटका त्याच्यामधून पाहायला मिळाला. पुढचा बॉल घुसून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फटका खेळत असताना सिंगल धाववरती या ठिकाणी पहा आतापर्यंत थांबले गेलेत. खऱ्या अर्थाने असलम पठाण जेव्हा गोलंदाजीला आला खऱ्या अर्थाने कमी आपण पहिला मध्यम गतीचा गोलंदाज आहे मात्र चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळाली. तिथे 3 मध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या गोलंदाजानं. ॲक्शन पहा रिदम पहा गोलंदाजाचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू हवेमध्ये परंतु त्या चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. चेंडू जिथपर्यंत जमिनीवरती पडला तर नंतर क्षेत्ररक्षक आला मात्र सिंगलच मिळते. आतापर्यंत इथे मात्र या गोलंदाजी कमालच पाहायला मिळते कारण अप्रतिम गोलंदाजी चालली. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्या गेल्यात. निशांत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. फलंदाज मात्र इथे ठरलाय फेल. महत्वाचा विकेट मात्र इथे मिळवला गेलाय. ज्या खऱ्या अर्थाने चेन्नई सुपर किंग्सच्या बॅटर्सना एक हाती सामना जिंकला होता पहिला सामना मात्र हा दुसरा सामना त्यांना थोडासा डोईजड होऊ शकतो कारण सनराईज हैदराबाद हा संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये उतरलाय. जेव्हा खऱ्या अर्थाने सनराईज चेन्नई सुपर किंग्स संघ खेळत होता ना तेव्हा सर्वच पद्धतीने या ठिकाणी सनराईज हैदराबादचे हे खेळाडू त्या सामन्याकडे पाहत होते. कशा पद्धतीने हा संघ खेळतोय कशा पद्धतीने त्यांच्या विरोधामध्ये आपण प्लॅनिंग करायची आणि ती प्लॅनिंग आतापर्यंत सक्सेस ठरले आणि त्याला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर असलम पठाणनं चांगलं योगदान आतापर्यंत दिलंय की आपल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केले आतापर्यंत. हो चांगला चेंडू परंतु लेग स्टंप सोडून जाणारा लेग स्टंपच्या बाहेर जिथे मात्र वाईटचा इशारा येतोय आणि हा चेंडू मात्र वाईट. खराब चेंडू पाहायला मिळाला. एखादा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना की चांगलं होत असताना कधी कधी एक आपल्याकडे चुकी देखील घडू शकतो आणि ती चुकी या वाईटच्या स्वरूपामध्ये असलम पठाणच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डोक्यावरून परंतु ते आपण पाहिलं बॅकअप आहे संकेतचा. सिंगल जाऊ मिळेल. जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण अगदी स्वप्न जे पाहिलंय ना महिनाभरामध्ये ज्या सनराईज संघानं त्याच पद्धतीने पहा टीम स्पिरिट पहा त्यांची एकाग्रता पहा त्यांचं खऱ्या अर्थाने बॉन्डिंग पहा जबरदस्त या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांची बॉन्डिंग पाहायला मिळतोय. मग गोलंदाजी असेल मग क्षेत्ररक्षण असेल या दोन्ही गोष्टी आतापर्यंत चांगल्या त्यांच्या पाहायला मिळाल्यात. ज्या खऱ्या अर्थाने 5 षटकांचा खेळ संपला 49 धावा धावपळक पाहायला मिळतात. 9.80च्या सरासरीने धावपळक आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्सचं पाहायला मिळालंय. जिथे आपण पाहिलं तर 49 धावा धावपळक पाहायला मिळत आहेत. 6वा षटक कोणत्या गोलंदाजाकडे असणार आहे आणि 6वं षटक हाताळण्यासाठी पाहिलं तर मग हर्षद पेंढारी याच्याकडे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने जिम्मेदारी सोपवली गेली. अजूनही आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ बाकी आहे म्हणजे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकामध्ये कितीपर्यंत धावांची मजल या चेन्नई सुपर किंग्स संघाची असणार आहे. हर्षद पेंढाऱ्या यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. मगाच्या मॅचमध्ये देखील कमालीची गोलंदाजी राहिली होती राईट मोर द विकेटनं. कमी गतीचा चेंडू हाताळला गेलाय जिथे आपण पाहिला ना
काय देखणा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आपल्याला. 4 धावा संघाच्या खात्यात. फलंदाजाने आपल्या वर्गाची इथे झलक दाखवली, कारण अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा इथे फटका खेळला गेलाय. पुढचा बॉल, कमी गतीचा चेंडू. गती मात्र काढून घेतली, परंतु जेव्हा गती काढली तेव्हा मात्र इथे चुकी देखील पाहायला मिळाली. काही ती गती करत असताना आपण पाहिलं ना की हा चेंडू मात्र पुलर लेनचा पडला आणि खऱ्या अर्थाने ऑफस्टंपच्या बाहेर देखील पडला. पंचाने या चेंडूची शिक्षा ठोठावली गेली की तिथे वाईट चेंडूचा इशारा देखील आलाय. 54 धावा धावपळकावरती. पुढचा बॉल, हो चांगला फटका, चांगला या ठिकाणी ऑफड्रॉयचा फटका राहिलाय. अचूक क्षेत्ररक्षण केलं गेलं, परंतु चिट्याच्या चपळाई हरण्याचा वेग. धावा कंप्लीट केल्यात 2. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धाव्यांची गरज आहे आणि ती धावा पूर्ण करताना या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 56 अब तक 56 धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हर्षदचा. कलात्मक फटका खेळलाय. एक प्युअर क्रिकेटिंग फटके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या बॅटरच्या माध्यमातून. सिंगल धाव घेतली जाते. 6व्या षटकाला सुरुवात झाली, जिथे आपण पाहिलं हर्षद पेंढारी याने या 6व्या षटकाला सुरुवात करत असताना 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहिलं तर 8 धावा आतापर्यंत खर्च झाल्या गेल्यात. पुढचा बॉल, ओ मोठा फटका. फुल अँड सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. जबरदस्त हा फटका इथे पाहायला मिळाला. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फटका खेळला 6 धावेंसाठी. त्रेसष्ट धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 63 धावा. असं वाटत की धावपळक कमी पाहायला मिळते, परंतु धावसंख्येला आता मात्र आकार मिळायला लागलाय. निशांत जावलेकर फटकेबाजीला सुरुवात झाली. जर्सी नंबर 12 आणखीन एक मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक आहेत जिथे मात्र हा झेल क्षेत्ररक्षक हातामधून सुचला, कारण आवाक्याच्या बाहेर होते, परंतु प्रयत्न मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केले होते. प्रयत्न तुम्हाला करावाच लागेल. प्रयत्नाची परमेश्वर. जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा नक्कीच यशापाशी तुम्ही नक्कीच पोहोचाल. इथे मात्र आपण पाहिलं तर मग निशांत जावलेकर आता मात्र चांगली फटकेबाजीला सुरुवात करतोय, ज्याला एक जीवनदान मिळालंय. वैयक्तिक धाव या 10 या धावसंख्येवरती खेळतोय. 65 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या आहेत. पुढचा बॉल, हो चांगला पुलर लेनचा चेंडू हाताळत असताना आपण पाहिलं तर थोडा फुटवर्कचा वापर मात्र फलंदाजाने केला नाही. जाग्यावरती राहून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. मग या चेंडूचा आपण विचार केला तर हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळालाय, जिथे डॉट चेंडू आलाय. 6 षटकांचा आतापर्यंत आपण जर हा खेळ पाहिला, 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिला तर 65 धावा धावपळक पाहायला मिळाल्यात, जिथे बॅटिंग म्हणून पाहिलं तर निशांत जावलेकर आणि शरद हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतात, जिथे निशांत 10 या धावसंख्येवर खेळतोय आणि शरद वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूचा अजून खेळ बाकी राहिलाय, जिथे 2 षटकं आपण पाहिले अजूनही येणं बाकी आहेत. 65 धावा राहिल्यात. मग जिथे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजेच आपण मगाशी पाहिलं तर 79 धावांचं टार्गेट पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळालं. आजच्या या मॅचमध्ये स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळेल का या मॅचमध्ये, हा देखील प्रश्न निर्माण राहिलाय. गोलंदाज प्रशांत गोलांची मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा गोलंदाज आहे. अगदी जडमध्ये टाकलेला चेंडू पाया यामध्ये पायचीत पकडण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु थोडासा चेंडू बाहेर राहिला. इथे आपण पाहिलं तर त्याची पिचिंग लाईन पाहायला गेलं तर, परंतु 1 धाव इथे या ठिकाणी कंप्लीट केली गेली. अगदीच बॅटच्या सहाय्याने फटका खेळला होता. सिंगल धाव कंप्लीट. 66 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. निशांत सावलेकर ऑन द स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. ओहो, वेग मात्र भन्नाट पाहायला मिळाला प्रशांतचं. खऱ्या अर्थानं पाहिलं तर डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. एक नॅचरल स्विंग कट बॉल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा या खेळपट्टीवरती उठवत असताना खऱ्या अर्थाने प्रशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं आतापर्यंत हा चेंडूचा
बॅट चेंडूचा खेळ मग जिथे गोलंदाज आणि यष्टिरक्षक यांच्यामध्येच पाहायला मिळतोय. कारण डॉट चेंडू येतोय सरळ यष्टीच्या हातामध्ये जातो. यष्टिरक्षक पुन्हा चोख कामगिरी बदलत असताना पुन्हा चेंडू फेकते गोलंदाजाकडे. पुढचा बॉल शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता जिथे आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग मध्ये फटका खेळला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला जिथे सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धाव थांबल्या होत्या मात्र सिंगल धाव घेत असताना धावसंख्येला थोडं का होईना आकार मात्र दिलं गेलंय. ज्या 67 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 7 मार्गस्थ आहे. पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न राहिला. सिलिमिट ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलं परंतु इथे खरापैकी म्हणावे लागेल. जिथे एकच धाव होती तिथे मध्ये एकामध्ये दुसरे धावेला कन्वर्ट केलं गेलं. हे खऱ्या अर्थाने पण पाहिलं ना या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जर धाव्या रोखायच्या असतील तर तुम्हाला या छोट्या छोट्या चुकांवरती खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करावं लागेल. त्या टाळाव्या लागतील. पुढचा बॉल मोठा फटका खेळलाय ऑन ड्राईव्हला. अगदी क्षेत्ररक्षक आहे. सिंगल तर मिळते. दुसऱ्या धावेला पलटलेत आणि फेकी केली मात्र तद्वर मात्र नाकावरती टिचून इथे बॅटर्सना 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. रिस्क घेतली होती परंतु पिक्स देखील त्या 2 धावा केल्या गेल्यात. जिथे आपण पाहिलं 7 षटकांचा हा मॅच आतापर्यंत पण पाहिला जिथे 71 धावा धावपळमध्ये पाहायला मिळत आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. मग निर्णायक षटक कोणत्या गोलंदाजाकडे असणार आहे. जिथे आपण पाहिलं ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जात असताना खऱ्या अर्थाने आपण आतापर्यंत जर पाहिलं स्कोरकार्डवरती आपण नजर टाकली तर हुसिया फलंदाज आला होता. 0वरती 5 झाला वैयक्तिक. नंतर विक्रमने चांगली विक्रमी सुरुवात केली. तो देखील 11 चेंडू खेळत असताना 20 धावांचं योगदान राहिले. तदनंतर शैलेशचं योगदान आपण पाहिलं 12 चेंडू खेळला 16 धावांचं योगदान राहिले. तदनंतर निशांत मात्र आपण पाहतोय जो आतापर्यंत नाबाद राहिलाय. खेळपट्टीवरती अजूनही उभा आहे. 8 चेंडू आतापर्यंत खेळला त्याच्यामध्ये 11 धावा त्याच्या पाहायला मिळत आहेत. सागर मलिक देखील आपण पाहिला जो आला परंतु जास्त योगदान त्याचं फलंदाजीमध्ये राहिलं नाही. 4 चेंडू आणि 3 धावांचं योगदान राहिले. त्यानंतर शरद मात्र कमालीचा खेळ करतो ज्यांनी 7 चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती खेळ करतोय. गोलंदाज पहिले आतापर्यंत तर विकेने 2 षटकं हाताळले त्याच्यामध्ये 13 धावा खर्च केल्यात. दुसरा षटका आपण पाहिलं जिथे रितेशनं 1 षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात. जो या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी षटक क्रमांक आपल्याला 8वं म्हणजे शेवटचं अंतिम षटक पाहायला मिळतोय. जो गोलंदाजी मार्कवर आपल्याला राम पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू जिथे आपण पाहिला तर वाईट चेंडू हाताळला गेलाय. 72 धावा धावपळकावरती. पुढचा बॉल राईट मोर द विकेटनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. खऱ्या अर्थाने इथे ताकद टायमिंग आणि आत्मविश्वास याचा सुंदर मिलाप आणि चेंडूचा या ठिकाणी झालाय बॅट बॉलचा मिलाप. चेंडू सीमा पार षटकार. जबरदस्त फटके 78 धावा धावपळामध्ये पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळणार का. कारण आतापर्यंत धावा पाहिल्या चेन्नई सुपर किंग 78 धावसंख्येवरती पोहोचलाय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या बॅट आणि बॉलचा संपर्क नाही राहिला तरी देखील शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव घेत असताना दुसऱ्या धावेला पलटले गेले आणि तिथे मात्र आपण पाहिलं चांगला क्षेत्र जरी झेल घेता नाही आला तरी देखील धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी धावचीत झालाय. धक्का क्रमांक मिळालाय 5वा. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. धावसंख्येचा विचार केला जर तिथे आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 79 धावा धावपळते पाहायला मिळत आहेत. 5 बॅटर्स आतापर्यंत बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये डगआउटमध्ये परतले गेलेत. पुढचा बॅटर्स आपण पाहिला तर 7व्या क्रमांकाचा सनी राठवल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडू आतापर्यंत आपण पाहायला मिळालेत. ज्या 2 चेंडूवरती रामनं धावा खर्च केल्या गेल्यात. 8 धावा खर्च केल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. राम यांचा पुढचा बॉल
हो, चांगला या ठिकाणी फटका खेळला. एक देखना कव्हर ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन केलंय, चेंडूला थांबवलाय. मात्र या बॅटर्सला कोण थांबवणार. खऱ्या अर्थाने काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. आज मात्र या ठिकाणी पाहिलं ना तर 81 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजेच आतापर्यंत या स्पर्धेतील सचिन 11 प्रीमियर लीग मधील सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजे चेन्नई सुपर किंग संघाची 81 धावसंख्या धावपळामध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना लावला. या क्रिकेट खेळानं वेळ असा क्रिकेटचा खेळ. मोठा फटका खेळला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू आकाशात आणि सरळ सीमारेषा पलीकडे. हा फटका म्हणजे ना खऱ्या अर्थाने शुद्ध मनोरंजन पाहायला मिळालंय. कारण काय फटका खेळलाय पहा, जबरदस्त चांगला फटका खेळला गेलाय. जिथे षटकारा या चेंडूवरती पाहायला मिळालाय. 87 धावा धावपळामध्ये पाहायला मिळत आहेत. 8वं षटक मार्गस्थी असताना 8व्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू आपण पाहिले. 2 चेंडूचा खेळ मात्र अजूनही बाकी राहिलाय. या 2 चेंडूवरती किती धावा येणार, या धावा रोखल्या जाणार. मागच्या मॅच मध्ये आपण रामची गोलंदाजी पाहिली, चांगली राहिली होती. मात्र या दुसऱ्या मॅच मध्ये रामवरती थोडे प्रहार हल्ले होताना पाहायला मिळतात. फुल टॉस पदा चेंडू होता, अगदीच परवानगी दिली होती खऱ्या अर्थाने गोलंदाजाने बॅटर्सला. मात्र त्याचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. परंतु इथे मात्र फायदा उठवला. अगदीच आपण पाहिलं एवढं प्रेक्षक वर्ग, 11 खेळाडू, 2 पंच असताना देखील तिथे 2 धाव्यांची चोरी केली गेली आणि धावा 2 कंप्लीट देखील केल्या गेल्यात. 89 धावा धावपळामध्ये पाहायला मिळत आहेत. 89 ही धावसंख्या सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या स्पर्धेमधील म्हणजेच या सामन्यामधील या पूर्वार्धामधील निर्णायक चेंडू. हो, मोठा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगला राहिलाय. जरी झेल हातामधून निसटला असला तरी देखील त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरे देखील कंप्लीट, तिसऱ्याला या ठिकाणी पलटले असताना मात्र इथे पण पाहिलं तर धावच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद झालाय. इथे 8 षटकांचा खेळ संपला, पूर्वार्ध मात्र संपला. जिथे आपण पाहिलं या पूर्वार्धामध्ये चेन्नई सुपर किंग फलंदाजी करत असताना जिथे 6 बाद खऱ्या अर्थाने धावसंख्या जर पाहिल्या तर मात्र 91 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. ज्या 92 धावांचं लक्ष राहिलंय, या 92 धावा खऱ्या अर्थाने उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीने पार केल्या जाणार हे आपण काही वेळामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहूया, थोडंसं घेऊया ब्रेक, थोडीशी घेऊया विश्रांती. पुन्हा त्या जोशामध्ये, त्या जोशमध्ये आपण येऊ आणि पुन्हा या उत्तराला सुरुवात करू. धन्यवाद.
पुन्हा एकदा या स्पर्धेला खरे आता उत्तराला सुरुवात होतोय. जे प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं आस्वाद घेत आहेत त्यांचा देखील सचिन 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आपण पाहिलं तर हे सर्व आपले महाराष्ट्रातील खेळाडू आज कामानिमित्त पण पाहिलं तर चेन्नई या शहरामध्ये कामानिमित्त आलेत आणि कामापासून थोडंसं आपल्याला खेळ देखील खेळायचा आहे. खऱ्या अर्थाने मनोरंजन करायचं आहे. आपलं फिटनेस देखील आपल्याला हे करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण एक दिवस देणं गरजेचं होतं आणि त्याचंच आज या ठिकाणी त्या दिवसाची वाट पाहत होतो आणि तेच दिवस आज आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच चेन्नईच्या मेघना कॉलेजच्या मैदानावरती जिथे आपण पाहतोय की सचिन 11 प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळालंय. एक दिमागदार सोहळा सकाळी आपण पाहिला संपन्न झाला. उद्घाटनाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळालाय. तर मॅचला देखील सुरुवात झाली. जिथे आपण पाहिलं उत्तराला देखील सुरुवात होतोय. ज्या 92 धावांचं लक्ष राहिलंय ते पाठलाग पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जगदजहद फटका फसलाय. SP 1 नंबरच्या खेळाडूने 1 नंबर झेल पकडला गेलाय. तोडीस तोड जसं तसं प्रत्युत्तर देत असताना हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण चेन्नई सुपर किंग्सचा देखील बॅटर्स पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता आणि तसंच या ठिकाणी प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालंय की सनराइज हैदराबाद संघाचा बॅटर देखील पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. मग दुसऱ्या चेंडूवरती चौकार येणार का? कारण मगाशी आपण पहिल्या वनडाऊनच्या फलंदाजाने चौकार लगावला होता. मग त्याच पद्धतीने हा मॅच पाहायला मिळेल का? ज्या 92 धावांचं लक्ष राहिलंय पहिल्या चेंडूवरती चेन्नईच्या या गोलंदाजानं प्रभावी मारा केला. चांगला क्षेत्ररक्षण SP च्या माध्यमातून पाहायला मिळालंय. दुसरा बॉल चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी 100% देण्याचा प्रयत्न राहिलाय. जरी 92 धावा असल्या तरी देखील कोणतंही त्यांच्यावरती अति आत्मविश्वास पाहायला मिळत नाही. ज्या पद्धतीने आपल्याला खेळ करायचा आहे त्याच दर्जाचा खेळ या चेन्नई सुपर किंग संघाचे खेळाडू करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिला उजे आहे डावखुरा गोलंदाज. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच या ठिकाणी पहा मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका खेळला. ज्या 30 सर्कलचा फायदा मात्र उठवला गेला. जिथे पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं की फलंदाज बाद झाला. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं सिंगल धावा आली आणि तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला चौकार पाहायला मिळालाय. जिथे 5 धावा धपडते पाहायला मिळत आहेत. उजवी गोलंदाजीचा आपण पाहिला तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याची पाहायला मिळतोय. लोअर पुल टॉसमध्ये चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉट मेरीगोल्ड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल कारण चेंडू पकडणार फेकणार तत्वर मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर्स दोन्हीही अगदी पॉपिंगमध्ये सुखरूपरित्या पोहोचले. 6 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत आलाय. संकेत घेऊन आलाय परंतु संकेतला दिलेला हे संकेत गोलंदाज उजेनं. कारण कमालीची गोलंदाजी अगदीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल ही गोलंदाजी पाहायला मिळतोय. एक कौतुकास्पद गोलंदाजी करतोय. जिथे सनराइज हैदराबादच्या बॅटर्सला थांबवलं गेलंय जखडवलंय. बॅटचे एज लागलं होतं खऱ्या अर्थाने परंतु चेंडू बराच वेळ खाली राहिला. यष्टीरक्षकानं प्रयत्न देखील केलं होतं मात्र थोडंसं चेंडू दूर राहिला. जिथे सिंगल द कंप्लीट केली गेली. आपण पाहिलं तर षटक क्रमांक जिथे पहिलं षटक आपण पाहिलं की उजीचं पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. जिथे पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च होत असताना एक क्षेत्ररक्षण बॅटची एज आली. कॉट द बिहाइंड या ठिकाणी एसटीच्या पाठीमागे झेल पकडलं गेलं. इथे कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. जिथे पहिल्या चेंडूवरती बालकृष्ण आपण पाहिला एक चांगला चेंडू तिथे खेळला होता परंतु आपण जर पाहिलं की दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक केलं गेलंय आणि जिथे बॅटर्स मात्र बाद झालाय खऱ्या अर्थाने. धक्का क्रमांक दुसरा मिळालाय. 92 धावांचं भलं मोठं लक्ष हा भला मोठा डोंगर उभा केलाय. पहाड उभा केलाय. तो पहाड तो डोंगर चढायचा आहे. चांगला फटका इथे खेळला गेलाय. जिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑन मध्ये होता. एकच धाव मिळेल. सिंगल धाव मिळते. सिंगलच्या व्यतिरिक्त मात्र धाव मिळणार नाही.
धावत फलक पाहिलं धावफलकावरती तर 10 कदम म्हणजे 10 धावा धावफलक ते पाहायला मिळतात, जिथे 10 ही धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती. दुसरा षटक सुरुवात, चौथा बॉल. हो, चांगला फटका या ठिकाणी वाईड डिश लॉंग ऑफ मध्ये फटका खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल धाव. इथे मोठ्या फटक्यांपासून मात्र थांबवलं गेलंय. ज्या पद्धतीने हुसेने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत असताना बालकृष्ण देखील कमालीची गोलंदाजी इथे करतोय. पुढचा बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, बचावात्मक मारा करत असताना मात्र आपण पहिला ऑफ स्टंपच्या बाहेर बराचसा चेंडू पाहायला मिळाला, तिथे पंचांच्या माध्यमातून निर्णय मात्र होते की वाईडचा चेंडू आहे. धावसंख्या सिंगलनं पुढे सरकत असताना 12 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओ जबरदस्त फटका खेळला गेलाय. टायमिंग, ताकद आणि आत्मविश्वास याचा सुंदर मिलाप इथे पाहायला मिळालाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार. जिथे आता थांबूच चालणार नाही, कारण जिथे 92 धावांचं लक्ष राहिलंय, मग खऱ्या अर्थाने थोडीशी पडझड झाली होती आणि तीच पडझड होत असताना अगदीच भिंतीप्रमाणे उभा राहिला बॅटर्स. 18 धावा धावफलक पाहायला मिळत आहेत. रितेशच्या बॅटमधून आपल्याला उत्तुंग मोठा षटकार पाहायला मिळाला गेलाय. चांगल्या दर्जाचा खेळ आज मात्र या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. जी सचिन 11 प्रीमियर लीग पर्व 3च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदीच आपण पाहिलं तर या महाराष्ट्रभरातील सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही झाला. क्षेत्ररक्षक कॉटन बॉलचा प्रयत्न केला गेलाय आणि जो अडथळा आपल्याला होत होता तोच अडथळा अगदीच दूर केला गेला, म्हणजेच काट्यानं काटा काढला गेला. धक्का क्रमांक इथे मात्र मिळाला गेलाय, तो म्हणजेच दुसरा धक्का, तिसरा धक्का मिळाला गेलाय. 3 फलंदाज मात्र बाद झालेत, मैदानाच्या बाहेर परतले गेले. जिथे आता मात्र पडझड झाले, असं वाटत होते की पडझड थांबली होती, मात्र तीच पडझड या ठिकाणी पुन्हा आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग जिथे सागर मलिक बाद झाला, तदनंतर पाहिलं तर सनी राठोड देखील बाद झाला, विक्रम बाद झाला, उजी बाद झालाय. तीन फलंदाज आतापर्यंत बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले गेलेत. राम मैदानाच्या आतमध्ये, तर मात्र काहीतरी नावाप्रमाणे आपल्याला काम करावंच लागेल. इथे मोठे फटक्यांची नित्यांत गरज आहे. ओ फटका खेळला गेलाय, मात्र हा फटका फसला गेलाय. इथे मात्र राम याच खऱ्या अर्थाने योगदान महत्वाचं होतं, मात्र घोर निराशा करून मैदानाच्या बाहेर परतत असताना राम पाहायला मिळालंय. धक्क्यावरती धक्के ते मिळत असताना 4 हादरे आतापर्यंत मिळालेत. खऱ्या अर्थाने उजी पण अफलातून गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात, पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये त्याच पद्धतीने सुरुवात पाहायला मिळाली गेली, जिथे 19 वरती आतापर्यंत 4 बॅटर्स बाद झाले. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे ना, कधी रंग बदलेल याचा नियम नाही. पुढे सरसून थोडा मारण्याचा प्रयत्न राहिला होता, जिथे आपण पाहिलं शॉर्ट फायनलिंग मध्ये फटका खेळला होता, जिथे सिंगल धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना जिथे आपल्याला 20 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही बऱ्याचशा धावसंख्येची गरज आहे, म्हणजेच अजूनही पाहिलं तर तब्बल 72 धावेंची गरज आहे. काय गोलंदाजी, तेवढेच कमालीचं क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलं गेलं, परंतु 1 धाव मात्र रोखता आली नाही. सिंगल धाव कंप्लीट केली. 21 लॉस ऑफ 4 विकेट सनराइज हैदराबाद संघाचं. या ठिकाणी 4 बॅटर्स बाद झालेत. 21 धाव संख्येवरती संघ अर्धा माघारी परतलाय. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये चढ उतार असे बरेचसे आपण पाहिलेत. पुढचा बॉल
मोठा फटका खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे का, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू एक टप्पा निसी सीमा पार चौकार आलाय. चौकार येतोय. 25 धावसंख्या. याच फटक्यांची नित्यांत गरज आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चांगला फटका खेळला गेला, अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर चौकार पाहायला मिळालाय. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी झेल हातामधून निसटला गेलं. थोडस जर रिले स्टाईलला झेल पकडला असता यदा कदाचित तो बॅटर्स बाद होताना देखील पाहायला मिळालं असतं. संकेतने मात्र संकेत दिलेत खऱ्या अर्थाने. त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. 7 चेंडूचा आतापर्यंत त्याने खेळ केलाय आणि 10 धावसंख्येचं योगदान संकेतचं पाहायला मिळालंय. संकेतने संकेत दिलेत, परंतु त्याच नावाप्रमाणे आता हा खऱ्या अर्थाने संकट जो समोर आलाय तो दूर करणार का, हा देखील प्रश्न निर्माण राहिलाय. कारण 30 चेंडूमध्ये 66 धावांची गरज आहे. 66 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाज जिथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बालकृष्ण आलाय 4थं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल 4थ्या षटकामधील. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन केलं गेलंय. एका सिंगल मिळणार. सिंगलच्या व्यतिरिक्त मात्र धावा मिळणार नाहीत. (27) धावसंख्या धावपळकावरती. अजूनही सामना संपला नाही, कारण आपण म्हणू शकतो की 29 मध्ये या धावा होऊ शकतायत, परंतु इथे पहा स्लोवर कमी गतीचा चेंडू. थोडासा चेंडूचा पण टप्पा पाहिला तर मागं ठेवलाय. गुडलँड स्पोर्टच्या अगदीच पाठी हा टप्पा टाकला होता. तर फलंदाज मात्र तो खेळता व्यवस्थित आला नाही. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेलाय. अगदी जमिनीलगत फटका खेळला होता. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव मात्र सहजरित्या घेतली जाते. सिंगल डबल देखील धाव घ्यावी लागेलच, परंतु इथे एखाद 2 मोठे फटके तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये खेळावेच लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहिलाय. मोठा फटका खेळलाय. फटका पडला. बॅट बॉलचा नाही झाला संपर्क. स्वतः गोलंदाजानं टिपला इथे झेल आणि काय जल्लोष पहा. धक्क्यावरती धक्के मिळाले 5. ते म्हणजे सनराइज हैदराबाद संघाला. हैदराबाद संघ म्हटल्यानंतर धावांसाठी नेहमीच भुकेलेला आपल्याला पाहायला मिळत असतं. मात्र इथे जर आपण विचार केला ना, त्या धावा बनवता असताना मात्र दुष्काळ पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर दुष्काळ आले की काय, एखाद्या वाळवंटामध्ये आपण पाहतो एखादा वाटसरू पाण्याच्या शोधामध्ये असतो ना, त्याच पद्धतीने सनराइज हैदराबादचा संघ त्या धावांच्या शोधामध्ये आहे. धावांचा दुष्काळ मात्र इथे पडलाय, कारण कोणत्याच बॅटर्सला या ठिकाणी व्यवस्थितरित्या खेळ करता येत नाही. चेन्नई सुपर किंगची कमालीची गोलंदाजी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल तर धाव घेतली. दुसऱ्या धावेला पलटले गेले. या धावा देखील तुम्हाला घ्याव्या लागतील. अगदी निश्चितपणे जर पाहिलं ना, जरी मोठं टार्गेट असलं तरी देखील त्या टार्गेटच्या अर्धा पडला तरी तुम्ही गाठणं गरजेचं आहे. तुम्ही 92 धावा पार कराल की नाही तो निश्चित नाही, परंतु कितपर्यंत आपण धावसंख्यावरती मजल मारतोय हे महत्त्वाचं आहे. जे ध्येय ठेवलंय ना, त्या ध्येयाचं अंतर कापणं गरजेचं आहे. ओ ब्लॉकॉल पद्धत चेंडू. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, मात्र चांगला कमालीचा हा चेंडू पाहायला मिळाला आहे. गोलंदाज बालकृष्णचा एक्सकड पातळ बांध्याचा गोलंदाज, मात्र कमालीची गोलंदाजी त्याची इथे पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने पाहिलं 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. पण अजूनही जर पाहिले ना, 24 चेंडूचा खेळ बाकी आहे व 24 चेंडूमध्ये जिथे 62 धावा बनवायच्या आहेत, 4 षटकामध्ये 62-70 धावा देखील बनल्या गेल्या आहेत. परंतु तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. खऱ्या अर्थाने तुमच्याकडे ती धमक पाहिजे. निखिल आलाय. मोठा लॉफ्टेड फटका खेळलाय. ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र झेल पकडले गेले. इथे मात्र आपण पाहिलं ना,
प्रत्येक बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येतोय, हजेरी लावतोय आणि हजेरी लावून मैदानाच्या बाहेर जातोय. खऱ्या अर्थाने आपण पहिला मॅच सनराइज हैदराबादने सहजरित्या जिंकला होता. मात्र तो जोश, तो आत्मविश्वास मात्र कुठंसा तरी थोडासा लो झालेला पाहायला मिळतोय. तो आत्मविश्वास जागा करावा लागेल. जो संघर्ष आता मात्र करतायत ना, तो संघर्ष मात्र झुगाडावा लागेल सनराइज हैदराबाद या संघाला. परंतु खऱ्या अर्थाने दहशत नेहमीच क्रिकेटवरती राहिले ना, चेन्नई सुपर किंग संघाची ती दहशत मात्र या दुसऱ्या मॅचमध्ये देखील चांगल्या दर्जाचं पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाज असेल की क्षेत्ररक्षक असेल की फलंदाज कमालीचा एफर्ट देत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमी गतीचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र बॅट बॉलचा कोणता संपर्क राहिला नाही. जिथे डॉट चेंडू आलाय 30 वरती 6 फलंदाज बाद. 5व्या षटकाला सुरुवात झाली. पुढचा बॉल निखिल होमानी. पुश करो और खुश रहो, असं करून चालणार नाही. आता ताकदवान फटके खेळावेच लागतील. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावाच लागेल, तर तुम्ही त्या 92 धावांचा पाठलाग करू शकताय. जर तुम्हाला प्रेक्षकांची दाद हवी असेल ना, तर खऱ्या अर्थाने हे मैदान दाना आणून सोडावंच लागेल. मग तुम्हाला या ठिकाणी प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने दाद मिळेल. जिथे 30 वरती धावसंख्या स्थिरावलेली आहे, खऱ्या अर्थाने ब्रेक लावलंय आणि तो ब्रेक कायम राहतो की काय. हो, आणखीन एक डॉट चेंडू. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणजेच यष्टिरक्षकामध्येच मॅच पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू झालेत. 5व्या षटकातील धावा मात्र स्थिरावल्या गेल्यात, त्या म्हणजे 30. पुढचा बॉल फुल टॉस मध्ये चेंडू. इथे मात्र पहा, अगदी दुष्काळ आलं होतं मी तर म्हणतोय, परंतु गोलंदाजानं इथे थोडस आपण म्हणू शकतो काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न राहिला, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र तोच फटका गोलंदाजाला मिळतोय, कारण इथे हाईट फॅक्टर पाहिलं गेलं की तो चेंडू भीमरचा पाहायला मिळालाय. येणारा चेंडू फ्रीटचा असणार आहे. जिथे 2 धावेंची भर मिळाली गेली. 32 धावा धापाळकर फ्रीटचा बॉल आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गिरकी घेतले आणि खऱ्या अर्थाने फिरकी चालली गेली या गोलंदाजाची. आपण पाहिलं निखिलची. 5 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धापाळकर पाहायला मिळाल्या गेल्यात. धावसंख्या आपण पाहिली 32. फलंदाज बाद झाले 6. म्हणजेच अर्धा संघ डगआउट मध्ये विश्रांतीसाठी सनराइज हैदराबाद संघाचा पाहायला मिळतोय. सहावा षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर पंकज बाबर आलेत. सिंगल तर धाव घेतली जाते. अगदीच बॅटची एज लागलंय. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल धाव घेतली जाते. सिंगल डबलने आता काम नाही चालणार दादा, कारण जिथे 17 मध्ये 59 धावेंची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू आपण पाहिलं तर बॅक टू द बॉलर, म्हणजेच बॉलरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. परंतु आपण पाहिलं गोलंदाजाने थोडे प्रयत्न केलं, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर होतं. मग त्यांनी झेल घेण्याचा प्रयत्न देखील सोडला गेला. तत्पर मात्र बॅटर्सने एक धाव कंप्लीट केले. पुढचा बॉल डावखुरा गोलंदाज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहिलं. अगदीच दोन्ही स्टाईलनं हेअरस्टाईल पाहायला मिळते ज्या क्षेत्ररक्षकाची, आणि त्याच हेअरस्टाईलला खऱ्या अर्थाने अगदीच भुरळ पाडली होती. मग चेन्नई सुपर किंगचं प्रतिनिधित्व करत असताना IPL मध्ये महेंद्रसिंग धोनी यांना पाहिलं. चांगला फटका खेळला गेला, जिथे मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सिंगल तर धाव घेतली गेली. इथे मात्र आपण पाहिलं तर 6वं षटक सुरू असताना जिथे 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला, 36 धावा धापळ ते पाहायला मिळत आहेत. मॅच सोडून चालणार नाही. हे प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील. पुढचा बॉल. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे बबड्या. चेंडू अडवलं गेलं. सिंगल धाव मात्र तिथे प्राप्त केली जाते.
6 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा दापाळते पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज आहे. खऱ्या अर्थाने आपण पहा, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण तुमचे सर्वात मोठे बळ म्हणजे तुमचा आत्मविश्वास. जो खऱ्या अर्थाने सनराइज हैदराबादच्या बॅटर्सनं जो आत्मविश्वास कुठेसा तरी खऱ्या गमावलाय ना, तो आत्मविश्वास तुम्हाला इथे जागा करावा लागेल. त्या आत्मविश्वासाने तुम्हाला धावा कराव्याच लागतील, कारण आपण पाहिलं ना की तुमच्याकडे आत्मविश्वास असला ना की ही गोष्ट मी करू शकतो, तर नक्कीच तुम्ही डेफिनेटली ती गोष्ट करू शकताय. पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि जिथे मात्र खऱ्या अर्थाने सिंगलच धाव मिळते. 7वं षटक आपण पाहिलं, जिथे 38 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आत्मविश्वास हीच खरी ओळख आणि जिद्द हीच खरी ताकद. तुमच्याकडे जिद्द पाहिजे तर तुमची ओळख निर्माण होऊ शकतोय. आणि इथे मोठा फटका खेळला गेला, चेंडू हवेत, मात्र त्या चेंडूपर्यंत कोणी पोहोचू शकत ना गोलंदाज ना क्षेत्ररक्षक. तिथं तद्वर मात्र सिंगलवरतीच या ठिकाणी संतुष्ट व्हावं लागेल या बॅटर्सला. सिंगल धाव घेतली गेली. 39 धावा धावपाळकावरती. अजूनही भलं मोठं लक्ष राहिलं की जिथे 10 चेंडू शिल्लक आहेत, 10 मध्ये अजूनही जर पाहिलं ना की 53 धावांचं लक्ष, एक विशाल असं हे लक्ष राहिलंय. सनराइज हैदराबादला मात्र या सामन्यामध्ये थोडंसं बॅकफुटवर फेकले गेले चेन्नईनं. पुन्हा एकदा आपण पाहिलं, घुसून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. सिंगल धाव. अजूनही वेळ गेली नाही, कारण आपण साखळी पद्धतीचे सामने खेळतोय. म्हणजेच जरी आपण इथे धावसंख्या थोडीशी मोठी उभारण्याचा प्रयत्न केला, ते पाठलाग करण्याचा प्रयत्न केलात, तर नक्की तुम्ही जे पॉइंट तुमचे वाढू शकतायत. पुढचा बॉल, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज इथे कॉटन बॉलचा प्रयत्न करत असताना मात्र तिथे झेल मात्र पकडता नाही आलं. सिंगलदा कंप्लीट केली गेली. जिथे आपण पाहिलं तर आतापर्यंत बॅटर्सना हे शांतच पाहायला, कारण या ठिकाणी कारण पाहिलं तर चेन्नई सुपर किंगची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने फलंदाजी केली, जरी 92 धावांचं विशाल लक्ष राहिलं तरी देखील त्यांनी आत्मविश्वास पाहायला नाही मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी त्यांचं प्रामुख्याने शस्त्र राहिलंय. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहिला तर इनबॅट स्वरूपाचा होता. फलंदाजांनी ट्राय करणं गरजेचं होतं, मात्र तो चेंडू देखील आपण पाहिलं तर सोडून दिलाय. अगदीच औपचारिक बाकी राहिले या मॅचमध्ये, कारण अजून 51 धावा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल, पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. बॅटचे आपण पाहिलं, बॅटच्या टोला चेंडू लागला होता, परंतु अगदीच एसटीच्या पाठीमागे झेल देखील उडालं होतं, परंतु झेल व्यवस्थितरित्या घेताना कारण थोडं अवघड होतं. मग तिथे आपण पाहिलं सिंगल धाव घेतले गेले. 7 षटकांचा खेळ संपलाय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 42 धावा सनराइज हैदराबाद संघ आतापर्यंत जमा करतोय. म्हणजेच येणारे 6 मध्ये 50 धाव्यांची गरज आहे. अशक्य असं हे खऱ्या अर्थाने लक्ष्य वाटतं, कारण आपण 6 मध्ये 36 किंवा 40-42 पाहिल्यात, परंतु आता जिथे आपण पाहिलं तर 6 मध्ये 50 धाव्यांचं लक्ष राहिलंय. खऱ्या अर्थानं पाहिलं, प्रत्येक अडचण ही संघर्षाची परीक्षा असते आणि प्रत्येक संघर्ष यशाकडे नेणारा मार्ग असतो. मग तुम्हाला खऱ्या अर्थाने ही अडचण असेल ना, संघर्ष तुमची परीक्षा घेतोय, परंतु हा संघर्ष ही परीक्षा खऱ्या अर्थाने यशाकडे नेणारा हा मार्ग असतो आणि त्याच पद्धतीने मला खेळ करावा लागेल. पोलर लेनचा चेंडू होता, चांगला फटका खेळला गेलाय ऑफ क्षेत्रामध्ये. ऑफ ड्राईव्हचा फटका, सिंगल धाव मिळतोय. सामना आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने चेन्नई सुपर किंग संघ एक हाती एक तर्फी हा मॅच जिंकतोय असं आपण म्हणू शकतो, परंतु अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. पुढचा बॉल वाईट, अतिरिक्त धाव, कारण बऱ्याचशा धावा इथे बनवायच्या आहेत प्रतिस्पर्धी संघाला. मग आपण थोडंसं गोलंदाजीमध्ये थोडंसं वेगवेगळे व्हरायटीज करून बघितल्या तर, आणि तोच प्रयत्न या गोलंदाज अर्थात निशांत जावलेकरचा पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला, परंतु हवेतच जात असताना
सीमारेषा मात्र बाहेर गाठता येत नाही. सिंगल धाव घेतली जाते. चार चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. निशांत जावलेकर खरंच अर्थाने आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी की राहिली होती निशांतची. स्विच हिटचा प्रयत्न केलाय. अर्थ आपण पाहिलं तर हे शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतात, परंतु चेंडू देखील पहा चांगला फटका खेळत असताना देखील तिथे चेंडू सीमारेषा अगदी जवळ थांबवला गेला. यष्टीरक्षकांना थोडीशी चुकी पाहायला मिळाली. पुन्हा एक खराब चुकी इथे पहा. अगदीच बाईच्या स्वरूपामध्ये फेकाफेकी चालू आहे. भागम भाग फेकाफेकी या सर्व गोष्टी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु तद्भर मात्र शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं का फलंदाज त्या ठिकाणी धावच्या स्वरूपात बाद होतोय, कारण आगाऊपणा केला होता. परंतु हा आगाऊपणा करणं देखील गरजेचं होतं, कारण त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहिलं होतं. जिथे आपण पाहिलं 45 धावा आतापर्यंत राहिल्यात. 7वा धक्का देखील मिळाला गेलाय. सामन्यामध्ये ही औपचारिकता बाकी राहिले तर आपण म्हणू शकतो की या सामन्यावरती आपण शिक्कामोर्तब केलंय, परंतु फक्त सिग्नेचर बाकी आहे ऑफिशियल पंचांची. डावखुरा बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जिथे आपण पाहिलं तर सिंगल तर धाव घेतली गेली. लेग क्षेत्रामध्ये फटका केला होता. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुढचा बॉल चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु त्या फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेग मध्ये. एकच धाव मिळणार, एकाच्या व्यतिरिक्त मात्र धाव मिळणार नाही. खऱ्या अर्थाने पाहिलं तर एकतर्फी हा सामना जिंकलाय तो म्हणजेच चेन्नई सुपर किंग या संघानं, जिथे पहिला पराभव स्वीकारावा लागतोय सनराइज हैदराबाद संघाला. ज्या सनराइज हैदराबाद संघाने विजयाने सलामी दिली होती, मात्र दुसरा सामना मात्र गमावला गेला. परंतु अजूनही काही वांधा नाही, फरक नाही पडत, कारण अजूनही संधी आहे या संघाला. परंतु लगातार 2 सामने जिंकले ते म्हणजे चेन्नई सुपर किंग संघानं. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जिथे आपण ही स्पर्धा पाहतोय आपल्या या महाराष्ट्रातील सर्व सहकार्याने या खेळाडूने एक जे स्वप्न पाहिलं होतं, अर्थातच सचिन 11 प्रीमियर लीगचं, ते सत्यात उतरवलं गेलं. 3रं पर्व आपण या ठिकाणी पाहतोय चेन्नईच्या या भूमीमध्ये, कर्मभूमीमध्ये आपण त्यांच्या पाहतोय, जिथे सचिन 11 प्रीमियर लीगचं हे आयोजन पाहायला मिळतोय. 3ऱ्या पर्वामध्ये उत्तम आयोजन, सुसज्ज असं हे मैदान, जिथे खऱ्या अर्थाने लेदर क्रिकेट खेळलं जातं. ज्या मैदानावरती, त्या मैदानावरती हे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात, जिथे 8 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये उभे राहिलेत. संघर्ष, खऱ्या अर्थाने संघर्षाची गाथा लिहिण्यासाठी, खऱ्या अर्थाने पाहिलं तर क्रिकेटचा हा खेळ खेळण्यासाठी हे खेळाडू एकमेकाच्या खऱ्या अर्थाने समोरासमोर उभे राहिलेत. कुठे जाऊ नका, पाहत राहा. थोड्या वेळामध्ये मॅचला सुरुवात होणार आहे. मी मात्र तुर्तास थांबतोय. धन्यवाद.